यापूर्वी मी खूपदा बाजारात गेलेली आहे बाबांसोबत, बाबा नसताना. या बाजाराचं आम्हाला खूप महत्त्व आहे. जेव्हा बाबाची तब्येत बरी होती 2-3 वर्ष आधी, तर बाबा दर रविवारी आमच्यासाठी अमरावतीला चांदूर बाजारच्या बाजारातून बाजार घेऊन यायचे. आणि चांदूर बाजारच्या भाज्यांची टेस्ट वगैरे वेगळीच आहे. बाबा एकदम एक्सायटेड आहे माझ्यासोबत बाजारात जायसाठी. तर बाबांनी गाडी वगैरे पुसून बाबा एकदम रेडी आहे. तर आज मी तुम्हा सगळ्यांना दाखवणार आहे आमच्या गावचा बाजार. तर हे आहे आमची गली, इथे आहे माझ्या आईचं घर, ती दिसत आहे माझी गाडी. तर आतापर्यंत बाबा माझा हात पकडून नेत होते, आज मी बाबांना हात पकडून नेत आहे बाजारात. तर हा आहे बाजार. खेड्यागावातल्या बाजाराची एक वेगळीच खासियत असते की तिथे बाजारात गेलं की मग बाबांना बाबांचे मित्र भेटतात. मग सगळे मित्र असे बोलतात की ही आहे का बा आपली बाई, बाई कुठं असते बा आता. ही वेगळीच अटॅचमेंट असते खेड्यातल्या लोकांना. मग बाबांचं असं आहे की बाबा पहिले पूर्ण बाजार ऑब्झर्व करणार, कुठे काय चांगलं आहे, कुठे काय फ्रेश आहे. हा रविवारचा बाजार नाही, आमच्या चांदूर बाजारचा रविवारचा बाजार हा खूप फेमस आहे. पण हा रविवार नव्हता, हा काहीतरी शुक्रवार वगैरे होता. पण बाबांची खूप इच्छा असते की आम्ही तिथनं बाजार आणायला पाहिजे. हा आहे आमच्या इथला गूळ. आमच्या चांदूर बाजारचा गूळ का फेमस आहे हे मला माहीत नाही, पण आमच्या चांदूर बाजारला गुळाचं चांदूरही म्हणतात. आणि आमच्या इथे खूप छान गूळ मिळतो. आणि हे आहे लाया, फुटाणा, शेवचुडाचं दुकान, डबल रोट वगैरे इथे मिळते. हे बघा फ्रायमचे म्हणजे पोंग्याचे इतके सारे प्रकार आहे इथे. आणि हा आहे भाजीपाला. या भाजीपाल्याची टेस्ट वेगळीच आहे. तर ते भाजीवाले दादा सांगत होते बाबाला की हा फळं भाज्या कुठून येतात, हे कुठून येतात, असं ते सांगत होते. मग बाबाला भेटले बाबाचे मित्र. मग मित्र भेटल्यावर बाबा अजूनच खुश. आणि मग असते ती अटॅचमेंट खेड्यातल्या लोकांना असते. आता बाबांचं राहणं तिथंच होतं, बाबांचा जॉब तिथेच होता, म्हणून सगळ्या लोकांसोबत बाबांची ती अटॅचमेंट आहे. आणि हे बघा मेथीची गड्डी, आपल्या इथे किती मोठी गड्डी मिळते. हे बघा किती नाजूक, किती कोवळी मेथी आहे जी आपण अशी खाऊ शकतो. आणि बघा टमाटर, एकदम फ्रेश टमाटर आहे. जसे निवडून घ्यायचे आहेत तसे, हिरवे पाहिजे हिरवे, अर्धकच्चे पाहिजे ते, लाल पाहिजे लाल. आणि असं तर होणार नाही की बाबा त्यांना विचारणार नाही. बघा हे बाबाचे मित्र भेटले, मग हे बाबांच्या शाळेत सोबत होते म्हणे. आणि मग त्या काकांचा तो मुलगा, तो त्याचं भाजीचं दुकान. आणि मग बार्गेनिंग तर झालीच पाहिजे कारण ते गावातलं दुकान होते. मग बाबा एकदम टिपिकल, अजूनही बाबाजवळ पॉकेट नाही आहे, खिशातच पैसे ठेवणे, तेवढेच पैसे काढणे, ते तसेच मोजणे. आणि हे बघ पूर्ण बाजारात बाबाच पिशवी घेऊन जात होते. कितीदा म्हटलं पिशवी माझ्या हातात द्या, पण त्यांनी काही पिशवी मला दिली नाही. आणि ही बाबांची नेहमीची सवय आहे. आणि बाबांना बाजाराचं खूप वेळ आहे. म्हणजे आमच्याकडे सीझनल भाज्या, फळं आणि असं काहीच नसते की जे घरी बाजारातून येत नाही. काहीही नवीन दिसलं तरी. मग हे भेटले आपले दादा, हे होते आपले फॅन. मग दादानं आणि असे खूप फॅन भेटत होते. मग बाबाला खूप छान वाटत होतं की ताई म्हणजे ओळखते बा आपल्या बैला सगळेच जण. असं भेंडी काही कुठं पद्धतशीर भेटत नव्हती, मग एका दुकानात भेंडी भेटली. बघा चांदूरच्या बाजारात आमच्या कैऱ्या आल्या, पण अजून फेब्रुवारीत चालू आहे, म्हणजे चालू झालाच तर आमच्या इथे कैऱ्या यायला. तरी मग बाबाचं चालू होतं. बघा बाबा, माझे बाबा आहेत ते, बाबाचं नाक माझ्यासारखं असं रागात एकदम. तो दादा काहीतरी म्हणत होता असंच की बा भेंडी छान आहे वगैरे, काहीतरी चालू होतं त्यांचं. आणि मग बाबांनी फायनली शौनकसाठी भेंडी घेतली, कारण सगळ्या बाबाच्या लिस्टमधल्या भाज्या झाल्या होत्या, फक्त भेंडी राहिली होती. तर ती एकंदरीत बाबाला मिळाली. मग हे दुसरे दादा मिळाले, हे आपले फॅन होते. आणि दुबईच्या मंडीतून थेट मी आली होती चांदूर बाजारच्या मंडीत. तर अनुभव एकदम वेगळाच होता. मंडी कुठचीही हेच म्हणजे सारखीच. पण ते बघा हे आहे आमच्या तिचे प्लास्टिकचे दुकानं. हे आहे ही आजी, हे आम्ही लहानपणी इथनं चपला घेत होतो, आता इथनं चपला, इथनं हे प्लास्टिकचे. हे आमची लहानपणीचे दुकानं आहे. बालक जनरल स्टोअर आमच्या चांदूर बाजारचं फार फेमस, म्हणजे फार लहानपणापासूनचं दुकान आहे आमचं हे. मग आमच्या इथल्या चपला इथेच मिळतात. या चपलापासून तर दुबई इंटरनॅशनल मॉलपर्यंत आपण सगळ्याच शॉपिंगचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे. न्यूयॉर्कचा मॉल म्हणू नका, दुबईचा मॉल म्हणू नका. आणि याच गलीतून आम्ही गेलेलो आहे, आणि याच गलीतून आम्ही ट्रेन होऊन गेलेलो आहे. तर आमच्या चांदूर बाजारला तसं सगळं मिळतं. आणि मग बारी होती फळांची. भाज्या घेऊन झाल्या होत्या सगळं. मग पपई, अंगूर, आणि माझं फेवरेट चिक्कू. मग चालू होतं. मग ते आता काय चांदूर बाजारचा बाजार, तिथं तर काही बाबा भाव केल्याशिवाय राहणार नव्हते. आणि सगळेच ऑलमोस्ट ओळखीचेच लोक होते. आणि त्या दिवशी गर्दी नव्हती कारण शुक्रवार होता. रविवारी तर या ठिकाणी पाय ठेवायला जागा राहत नाही. आणि बाबांची फार इच्छा असते पोरांनी सीझनल फ्रूट्स खाल्ले पाहिजे, भाज्या खाल्ल्या पाहिजे. पण आमच्याकडचे दोन्ही पोरं भाज्या खात नाही.
तर हे असं होतं आमच्या चांदूर बाजारचं मार्केट. आणि इथे होतं हे, मग तिथे आम्ही हरभरा घ्यायला थांबलो होतो आणि म्हणजे डायरेक्ट गाडीतूनच हरभरा वगैरे घेते. आणि असा होता आमचा हा चांदूर बाजारचा बाजार.